वसा जनसेवेचा. स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर झोपेची डुलकी लागून अनेक अपघात झाले असून आजही 4 ऑगस्ट रोजी दुपारी समोरील वाहनाला पाठीमागच्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालक ठार झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आलेली आहे. ही घटना डोणगाव पोलीस ठाणे हद्दीतील समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉर चॅनल क्रमांक 269.400 वर घडली आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आजकाल मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जात आहे. या समृद्धी महामार्गावर झोपेची डुलकी लागून अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. आज 4 ऑगस्टला दुपारी एक भीषण अपघात झाला. RJ11 GD 4412 क्रमांकाचे वाहन समोरील वाहनास पाठीमागून धडकले. ही धडक एवढी भीषण होती की धडक देणाऱ्या वाहनातील चालक लेकराज वय 26 राहणार तेडीबगिया तालुका जिल्हा आग्रा उत्तर प्रदेश असे मृतकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील उपकेंद्र फरदापूर येथील मदत केंद्रातील पोलीस पथक पोहोचले. दरम्यान वाहतूक सुरळीत करण्यात आली. मृतक लेकराजला झोपेची डुलकी लागल्याने धडक लागल्याची कबुली हेल्पर सोनू निरंजन निषाद राहणार फरे जिल्हा मथुरा उत्तर प्रदेश आणि पोलिसांना दिली. हेल्पर सोनू हा देखील किरकोळ जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस निरीक्षक सुनील सोळंके, ASI मंगेश खडसे, PC निलेश राठोड, धीरज चंदन, मंगेश तोत्रे, गजानन जाधव आदींनी मदतकार्य केले. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.